बघा किती मोठे मासे आहेत हे पापलेट आपण पाहतोय, याची बोली चालू आहे आता 27,000 पोहोचलेली आहेत। पाकट मासे आहेत इथे, एवढे मोठे मासे पाहायला मिळतात, खापरी पापलेट बोलतात त्याला। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत नायगाव फिश मार्केटला, इथे मोठी मोठी मच्छी मिळते। चला तर पाहूया, मार्केटमध्ये मच्छी यायला लागलेली आहे। हा पाहतोय आपण, हा कावळा मासा आहे, जवळजवळ 4 फूट लांबीचा आहे। हा खूप टेस्टी आहे खाण्यासाठी आणि स्वस्त सुद्धा असतो। आता इथे लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे, आपण पाहतोय इथे मासे लिलावासाठी ठेवले आहेत। थोड्याच वेळात लिलाव सुरू होईल, अजूनही मासे इथे येतील। दादा कुठला मासा आहे हा? कुठला मासा आहे? फळे मासा आहे आणि इकडे हलवे आहेत का सगळे? हो, इथे हलवे आहेत, त्याला काळा पापलेट असंही म्हणतात। हा बघा किती मोठा आहे हलवा। जरा कितीला जाईल ना एक पाटी, कितीला? हा 600 पर्यंत जाईल। सगळे हलवेच आहेत का? आणि आता आपण पाहतोय हा हलवा मासा आहे, बघा किती मोठे मासे आहेत ते। त्या दादांचे आहेत हे सगळे मासे, सातपाटीवरून आले होते दादा। हे इथे सगळे पापलेट चिटे लागलेले आहेत, आपण बघतोय इथे पापलेट। आणि आता इथे लिलाव सुरू झालेला आहे। दादा कोणते मासे आहे? मासा कोणता? काठी काठी काठी। इथे बोली सुरू झालेली आहे। 2800चा कॅरेट आहे, 3000 बोली वाढत चाललेली आहे। जसे जसे गिराईक येतात तसे तसे बोली वाढत जाते। 3400 पर्यंत गेलेला आहे भाव। 3200 गेला। जसे गिराईक वाढत जातात तसे इथे भाव वाढत जातात। बघूया आता कोणालाही पाठी मिळतो। छोटा पापलेट आहे आणि याचा सगळा 3300 पर्यंत भाव गेलेला आहे, 33,200 गेलेला आहे। हा जबरदस्त लिलाव सुरू झालेला आहे। कुठली मच्छी चांगली आहे, जबरदस्त लिलाव चालू आहे। 3:30 वाजलेला आहे भाव। हे पापलेटचे ट्रे आहेत, हा एक ट्रे 3300 पर्यंत गेलेला आहे। बघूया कोण घेतोय। 3,500 आता वाढलेला आहे भाव। आणि हे नाखवा आहेत, मच्छीचा लिलाव हे करतात। दादा नमस्कार। पाकट मासे आहेत, खूप मोठे आहेत ते मासे। पाकट मासाच आहे ना ताई? किती किलो? हा जो पाकट मासा आपण पाहतोय हा एक मासा 70 किलोचा आहे। आणि हा मासा मोस्टली कॅथलिक लोक, गोवन लोक ह्याला खूप पसंत करतात। पाकट मासाचा काटा असतो तो खूप विषारी असतो। हा काटा इथून काढलेला आहे। आपण इथे पाहतोय ही घोळ मच्छी आहे। हे पापलेट आहे। आणि दादा ही कुठली मच्छी आहे? कुठली? भील। खाकरी, खापरे। हा, दुसरं काय काय दादा? ही कुल्लड मासा आहे।
आणि हा छोटा पापलेट आहे, इथे छोटे पापलेट आलेले आहेत, मोठे पापलेट थोड्याच वेळा येतील आपल्या इथे. बुडी ही पाकटची आता बोली चालू झालेली आहे. आपण बघतो या पाकट मगाशी जे पाहिले त्याची आता बोली सुरू झालेली आहे. हा आहे ना, 7,500 प्राइस झालेली आहे याची. आणि कर्ली मच्छी आहे, कर्ली मच्छीचा लिलाव सुरू आहे इथे. 2800, 3000 जसे गिराईक वाढतील 3000 रुपयाला ही कर्ली मच्छी विकली गेली आहे. आणि आता या ट्रेचा लिलाव सुरू झालेला आहे. 35, 3,500, 35 म्हणजे 3,500. जसे गिराईक वाढतात तसे यांचा भाव वाढतो. बोली लागलेली आहे, कोण जास्त बोलेल त्याला हे मिळणार आहे. आणि 3200ला फायनल झालेलं आहे. हा घोळ मासा आहे, आपण बघताय किती मोठा मासा आहे. हा मासा खाण्यासाठी खूप चांगला असतो. त्याची साईज बघूनच आपण खुश होतो. इथे एवढे मोठे मासे पाहायला मिळतात आणि हातातही घ्यायला मिळतात आपल्याला. इथे या माशांची बोली लागलेली आहे. जसे गिराईक वाढतात तशी बोली वाढते. 2, 2, 2.5, 3, 3.5, 4, 4.5, 5, 5, 5, 4,000, 4,000, 3,000, 2,000, 3, 3200, 35, 36,000, 4,000, 41, 1,45, 45, 45, 45, 45, 4,000, 4,000, 4,000, 4,000 रुपये, 4,000. आणि 4,000ला ही डील फायनल झालेली आहे. आणि आता इथे घोळ मासे विक्रीसाठी लागलेले आहेत. पाहूयात आता किती बोली लागते याची. हे घोळ मासे इथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. आणि इथे पापलेटची बोली लागलेली आहे. हा पूर्ण कॅरेट 8,000पर्यंत जातोय. 600, 700 झाले, 700, 8,000, 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 खरेदी करणारे आहेत सर्व. 8,000, हे पापलेट आपण पाहतो याची बोली चालू आहे आता 27,000पर्यंत पोहोचलेली आहेत. आणि याच्यातून कोण घेते आता आपण पाहूयात. एक्सपोर्ट क्वालिटी पापलेट आहेत आणि हे एक्सपोर्ट क्वालिटीचे पापलेट आहेत. आपल्याला बघून कळतच असेल की किती फ्रेश आहे ते. एक्सपोर्ट होतात आहे पापलेट. एक्सपोर्टचा वेगळा असतो तसा पापलेट पण एक्सपोर्टचा वेगळा असतो. जसं आंब्याच्या सीझनमध्ये जसे आंबे एक्सपोर्टसाठी वेगळे केले जातात तसेच पापलेट सुद्धा एक्सपोर्टसाठी वेगळे केले जातात. आणि आपण ही पापलेटची साईज बघताय, खूप मोठा पापलेट आहे हा. असा जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर आता कितीला जाईल हा. आपण हा पापलेट बघतोय, हा एक्सपोर्ट लेवलचा पापलेट आहे. हा एक्सपोर्ट केला जातो आणि याचा 1,600 रुपये पर केजी असा भाव मार्केटमध्ये आहे. आणि फॉरेनमध्ये जाऊन याची किंमत वाढते. बघताय आपण. हे खापरी पापलेट आहेत. हा व्हाईट जसा पापलेट असतो तसेच काळ्या कलरचे असतात. पण चवीला सेम असतात. आपण हे साईज बघतोय आणि हे पण एक्सपोर्ट लेवलचे पापलेट आहेत. आणि हा पापलेट बघतोय आपण, हाताच्या पंजापेक्षाही डबल मोठा आहे. हा एक्सपोर्ट लेवलचा पापलेट आहे. हे आपण 1,500 रुपये पर केजी जातो. हा 1.5 किलो पर्यंत असेल हा मासा. खापरी पापलेट बोलतात त्याला. आपण पाहतोय हा खजरी मासा आहे. पाहतोय आपण ही वाम मच्छी आहे. मोठे मोठे वाम मासे होते.
पापलेट बघू, हे पण एक्सपोर्ट क्वालिटीचे पापलेट आहेत. साढ़े चौदह 15,000 15,000 साढ़े 15 16,000 साढ़े 16 17,000 साढ़े 17 18,000. या माशांसाठी बोली लागलेली आहे. साढ़े 18 आता आपण हे किती मोठे मासे आहेत. 19,000 700 800 20,000 19,000 पर्यंत बोली गेलेली आहे याची. या माशांची बोली 19,000 पर्यंत गेलेली आहे. 200 300 400 बोली वाढतच चाललेली आहे. 200 300 साढ़े 20 21 600 700 800 22,000 700. आणि या सुरमई आहेत. याचा लिलाव सुरू झालेला आहे. 9,000ला या सर्व सुरमई मिळणार आहेत. कोण घेतो बघूया आपण. कोण घेणार आहे पाहूया. एकदम ताजी ताजी मच्छी इथे मिळते. मालाची चेकिंग करतायत. 9:30 पर्यंत याचा भाव गेलेला आहे. दहा 10,000पर्यंत याचा भाव गेलेला आहे. 10,000 रुपये बोला 10,000 10,000 10,000 रुपये 10,000 रुपये रत्ना 10,000 लिहिताय 9,700 आणि हे 9,700ला डिलिंग फायनल झालेली आहे. दोन सगळ्यांच्या एक 22,500 हे घोळ मासा आहेत आणि याची किंमत 2,200 पर्यंत लागलेली आहे. कर्ली मच्छी आहे. याचा लिलाव आता आपण पाहतोय. 5,000 आपण बघतोय ते पापलेट किती मोठे आहेत. सुरमई त्याच्याबरोबर इथे वाम मच्छी आहे. मोठे मोठे वाम आहे. मित्रांनो, हा नायगाव फिश मार्केटचा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर आपलं आम्ही पाटील हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.